तर मग तुमच्यासाठी कोणी MOU आहेत. याच्यामध्ये आपल्याकडे वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करण्याच्या संदर्भातले MOUs आहेत आणि त्यासोबत काही स्ट्रॅटेजिक MOUs देखील आम्ही केले आहेत IIT सोबत आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत, की ज्यातनं ही जी सगळी मॅरिटाईम इकोसिस्टीम आहे त्याचं डिजिटायझेशन असेल, डिजिटलायझेशन असेल, त्याच्यामध्ये नवीन ह्युमन रिसोर्स तयार करायचा असेल, सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करायचं असेल, एकूणच आपल्या या सगळ्या मॅरिटाईम क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने एक नवीन मोठं पाऊल आज या MOUsमध्ये टाकलेलं आहे. जवळपास 56,000 कोटी रुपयाचे MOUs हे आज आपण साईन केलेले आहेत आणि सगळ्या अतिशय जगातल्या नावाजलेल्या संस्थांसोबत हे MOUs झालेले आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे हे MOUs जे आहेत हे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण कार्यान्वित करू शकू. विशेषतः आपलं जे पोर्ट्स डिपार्टमेंट आहे, आमचे मंत्री नितेश राणे असतील, त्यांचे सर्व अधिकारी असतील, यांनी अतिशय मेहनत ह्या मॅरिटाईम समिट करता केली आहे आणि एक अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो आहे. अजून जलद गतीने जगाशी जोडला जाईल का आणि किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला याचा? मला असं वाटतं की हे 100% शक्य आहे. इंग्लिश येतो कोणाला बाबा? इंग्लिश झालाय आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.